नमस्कार बहिणींनो, व्हिडिओ सुरू करताना एक विनंती आहे की मोबाईलची ब्राईटनेस थोडीशी वाढवून द्या, म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होईल. आणि हा व्हिडिओ तुम्ही 1.25 च्या स्पीडनं बघितला तरी सुद्धा काही हरकत नाही, म्हणजे तुमचा वेळ वाचेल. मी मागचा व्हिडिओ जो टाकला होता की त्याच्यामध्ये महिलांसाठी गोड बातमी, मला 100% खात्री आहे की तो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तो जर व्हिडिओ तुमच्या सद्सद विवेक बुद्धीला पटला असेल तरच हा व्हिडिओ बघा, कारण की मी आज सगळ्या कॅटेगरीमधील महिलांनी कोणता स्कोअर सेफ असू शकतो आणि त्या दृष्टिकोनातून मग प्राधान्यक्रम कसे द्यायचे, तुम्हाला कोण्या ठिकाणी प्राधान्यक्रम द्यायचा आहे किंवा नाही, किंवा एखादा प्राधान्यक्रम वर द्यायचा आहे किंवा खाली द्यायचा आहे, कोण्या ठिकाणी गेलात तर तुम्ही सेफ राहू शकता, एखादी जिल्हा परिषद टाळून तुम्हाला नगर परिषद द्यावी का, किंवा नगर परिषदेच्या ठिकाणी महानगरपालिका द्यावी का, किंवा त्या ठिकाणी आश्रमशाळा द्यावी का, कोणत्या स्कोअरपर्यंत तुम्ही सेफ असू शकता, तुमची कॅटेगरी कोणतीही असू द्या. इतकं सविस्तर आणि इतकं चांगलं एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न करतो. आता माझा व्हिडिओ आहे म्हणून मी तर माझ्या व्हिडिओला चांगलं म्हणणारच आहे. कोणी स्वतःच्या माहितीला चुकीचं किंवा असं तर म्हणणारच नाही, नाव तर ठेवणारच नाही. पण मी तुम्हाला खूप प्रामाणिकपणानं सांगतो, सुरुवातीच्या 2-3 मिनिटांमध्येच तुमच्या सद्सद विवेक बुद्धीला 100% पटेल की नाही भाऊ, हा गुरुजनवाला जो काही सांगून राहिला तो बरोबर आहे. बरोबर आहे. मी म्हणतो म्हणून माझ्यावर विश्वास ठेवू नका. मी जी माहिती सांगणार त्याच्यावरती विश्वास तुम्ही 100% ठेवालच, मला 100% खात्री आहे. हे बघा, मी तुम्हाला मागच्या वेळेला सांगितलं होतं काय करायचं आहे की ज्या तुम्हाला सगळ्यात शाळा जास्त आवडतात त्या सुरुवातीला घ्या. त्याच्यानंतर चांगली शक्यता ज्या ठिकाणी निवड होण्याची असू शकते त्या शाळा घ्या. तिसऱ्यांदा तुम्हाला काय करायचं, एक सुरक्षित पर्याय की नाही भाऊ, इथे नाही गेली तिथे नाही लागली, म्हणजे माझ्या जवळच्या शाळा नाही लागली हरकत नाही, मग माझ्या सेफमधल्या स्कोअरमधल्या की नाही बा ठीक आहे, माझा हा जो स्कोअर आहे या ठिकाणी सेफ आहे, या ठिकाणी माझी निवड होऊ शकते. तिथे नाही झाली तर मग शेवटच्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी प्राधान्यक्रम झालंच पाहिजे, निवड झालीच पाहिजे अशा शाळा. आणि मग शेवटी तुम्हाला सांगितलं होतं की दूरच्या हरकत नाही, खूप दूरच्या आहेत काही हरकत नाही, मला नोकरी पाहिजे, मला सिद्ध करायचं आहे, मला माझं पोटेन्शियल जगाला दाखवायचं आहे, अशा परिस्थितीमध्ये दूरच्या पण शाळा तुम्ही त्या ठिकाणी निवडायला काही हरकत नाही. हे बघा, मी तुम्हाला आकडेवारी दाखवतो आणि मग तुम्हाला सांगतो की तुम्हाला कुठं प्राधान्यक्रम द्यायला सोयीस्कर ठरेल. तुमची कॅटेगरी कोणतीही असू द्या, त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही मनामध्ये डाऊट ठेवू नका. ठीक आहे. हे बघा बहिणींनो, तुम्ही जर कुठल्याही कॅटेगरीमध्ये असाल तर आधी तुमचा संख्या लक्षात घ्या की पुरुषांच्या तुलनेमध्ये तुम्ही कुठपर्यंत आहात. म्हणजे तुम्हाला काय होईल की समांतर आरक्षणाच्या व्यतिरिक्त ज्या जागा आहेत, म्हणजे ज्या कुठल्याही आरक्षणाशिवाय राहतात, म्हणजे तुम्हाला भेटतं ते महिलांचं आरक्षण, मग कुठलं असतं प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू, अंशकालीन, बरोबर आहे, ही माजी सैनिक, ही आरक्षणं बाजूला ठेवल्याच्या नंतर समजा एखाद्या ठिकाणी 100 जागा आहेत, त्याच्यापैकी 33 तुम्हाला आहेत. मग काय होतं की समांतर आरक्षणामधल्या काही जणांना त्या जागा जातात. समजा 17 जागा गेल्यात, मग किती झाल्या, 33 अधिक 17 50 झाल्या. मग पुरुषांसाठी किती राहिल्या, पुरुषांसाठी नाही बरं का, तुम्हा सर्वांसाठी किती जागा राहिल्या, 50. म्हणजे ह्या 50 आणि तुमच्या 33 अशा 83 जागांसाठी तुम्ही एलिजिबल असता. लक्षात घ्या, हे फक्त झालं कॅटेगरीचं. ओपन कॅटेगरीच्या जर जागा असल्या तर समजा समांतर आरक्षणाव्यतिरिक्त महिलांसाठी समजा जागा असल्या 50 आणि इकडे समांतर आरक्षणाच्या व्यतिरिक्त तिकडे आहेत समजा 43, मग तुम्हाला किती भेटते, 50 अधिक 43 93 जागा. अलग लक्षामध्ये. आणि पहिले 83 म्हणजे ह्या 93 अधिक 83, आता कॅल्क्युलेशन करत बसा, एवढ्या जागांसाठी तुम्ही पात्र असता. म्हणून तुमच्यासाठी खूपच चांगली संधी आहे शिक्षक म्हणून लागण्याची. मी तुम्हाला 500 रुपयाच्या आणि 2000 रुपयाच्या कोऱ्या बॉन्ड पेपरवर लिहून देतो. फक्त तो बॉन्ड पेपर तुम्ही घेऊन या. काय लिहून देतो की या शिक्षक भरतीमध्ये पुरुषांपेक्षा जास्त महिला शिक्षिका लागणार आहेत. काहीच शंका नाही आहे. तुमचा काळच सध्या भारी आहे. हे बघा बहिणींनो, इकडे मी लिहिलेले पुरुषांची संख्या, इकडे लिहिलेली महिलांची संख्या आणि इकडे लिहिलेले टोटल, त्याच्यापैकी 150+ आणि 130+ मार्क असणाऱ्या उमेदवारांची संख्या लिहिली. आता याच्यामध्ये कोण पुरुष आहे और कोण महिला आहे ये तो हमें नहीं पता. ठीक आहे की नाही, त्याचा शोध फक्त पवित्र पोर्टलवरतीच लागू शकतो. ST कॅटेगरीमध्ये पुरुषांची संख्या 10,000 आहे, महिलांची संख्या 8,000 आहे. म्हणजे इथं महिलांचं प्रमाण कमी आहे. म्हणजे ST कॅटेगरीमधल्या जास्तीत जास्त महिला पुरुषांच्या ठिकाणी पण येतील. तिकडे समांतर आरक्षणाच्या व्यतिरिक्त जागा तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला खूप चांगली संधी आहे. पुढे जर आपण बघितलं SC कॅटेगरीमध्ये, इथेही महिलांचं प्रमाण कमी आहे. म्हणजे ज्या काही महिला आहेत त्यांचा मार्क जरी कमी असतील तरी सुद्धा निवडीची संधी त्या ठिकाणी जास्त आहेत. असंच ST कॅटेगरीमध्ये सुद्धा आहे. म्हणून तुम्ही बघाल की ST कॅटेगरीमध्ये, SC कॅटेगरीमध्ये महिलांचा जो काही कट ऑफ आहे डबल डिजिटवरती आलेला असेल. पुढे आपण बघूयात SBC मध्ये बघा, इथे सुद्धा आपण बघितलं तर महिलांची संख्या जास्त आहे, दुप्पट आहे पुरुषांच्या. ठीक आहे की नाही, म्हणजे इथं थोडीशी गडबड आहे. पुढे आपण बघूयात EWS मध्ये, इथं महिलांची संख्या जास्त आहे. SCBC मध्ये तर 9,000 आहे तब्बल महिला. VJE मध्ये सुद्धा महिलांचे प्रमाण कमी आहे. म्हणजे या ठिकाणी त्यांना लागण्याची शक्यता जास्त आहे. पुढे आपण बघितलं NTB मध्ये तर महिलांची संख्या जास्त आहे. NTC मध्ये हे थोडंफार
बॅलन्स आहे, म्हणजे 4300 4900 काही हरकत नाही, परंतु पुरुषांपेक्षा जास्त रजिस्ट्रेशन महिलांनीच केलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे ते कुठेही अग्रेसर असतात. NTT मध्ये जर आपण बघितलं तर हे टफ कॉम्पिटिशन आहे, म्हणजे दोन्ही 50-50 आहेत बघा. आणि त्याच्यासमोर जर आपण OBC मध्ये गेलं तर डायरेक्ट दुप्पटचाच फरक आहे. पुरुष आहेत 22, महिला आहेत 43,000. आता सांगा, हे 43,000 जर बघितलं आपण तर वरच्या 4 कॅटेगरीमधले सगळे मिळून जरी पकडलं आपण तरी सुद्धा एकटे OBC मधल्या महिला होतात. म्हणून OBC मधल्या महिला ज्यावेळेस म्हणतात ना, मला दादा मला 120 मार्क आहेत, 115 मार्क आहेत, 123 मार्क आहेत, 125 मार्क आहेत, 130 मार्क आहेत, तर मला असं वाटतं की त्यांना काय सांगावं, कसं सांगावं की तुमचा कट ऑफ किती लागेल म्हणून. इतकी टफ कॉम्पिटिशन OBC मध्ये आहे ना, तेवढी टफ कॉम्पिटिशन ओपनमध्ये सुद्धा नाही आहे. म्हणजे फक्त ओपनच्या जागा ओपनवाल्यांनी जर भरल्या की नाही तर बघा 10,000 पुरुष आहेत, 26,000 महिला आहेत. त्याच्यापेक्षा दुप्पट आकडा 20,000 जवळपास जवळपास OBC मध्ये तर फक्त महिला आहेत. तुम्हाला काय वाटतं? पण OBC महिलांसाठी हा एक फायदा आहे की त्यांना OBC महिलांचे आरक्षण, OBC महिलांच्या समांतर आरक्षणाच्या व्यतिरिक्त जे आरक्षण, ओपन मधल्या महिलांचं आरक्षण आणि ओपन मधल्या समांतर आरक्षणाच्या व्यतिरिक्तचं आरक्षण, अशा 4 ठिकाणच्या जागा तुम्हाला भेटणार आहेत. मी त्याचं तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो, म्हणजे तुम्हाला काय करता येईल की त्याचा फायदा तुम्हाला 100% होईल. ठीक आहे, आता व्हिडिओ थोडासा मोठा होऊन राहिला, याच्याबद्दल मी तुमची खूप मनापासून माफी मागतो. परंतु माहिती जर तुम्हाला डिटेलमध्ये पाहिजे असेल तर थोडंसं आपल्याला वेळ द्यावा लागणार आहे. पण याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, एकही शब्द इकडचा तिकडचा किंवा चुकीचा मी फेकून नाही राहिलो. ही जाहिरात बघा तुम्ही फक्त. ठीक आहे, हे बघा तुम्हाला कोणकोणत्या ठिकाणी जाहिराती असतात, म्हणजे कोणकोणते ऑप्शन असतात. महिला म्हणून तुम्हाला काय असतं हे बघा, हे जे महिला प्रवर्गाच्या जागा आहेत ना, हे बघा. समजा जर आता आपण अनुसूचित जमातीचा विचार केला किंवा आणखी एखादी कॅटेगरी घेऊ, समजा OBC या ठिकाणी. ठीक आहे, तर OBC मध्ये किती जागा येतात? 32. आणि इथे जर महिलांसाठी बघितलं तर किती आहेत? 108. म्हणजे ह्या जागांसाठी तुम्ही महिला म्हणून पात्र आहात. आता तुमची जी कॅटेगरी असेल त्याच्यानुसार तुम्ही पात्र आहात. ह्या जागा अधिक किती खुल्या प्रवर्गामध्ये ह्या ज्या जागा आहेत ना महिलांसाठी, इथे सुद्धा तुम्ही प्राधान्यक्रम देऊ शकता. म्हणजे समजा आपण OBC मधली जर एखादी महिला असेल, समजा भगिनी, तिचं नाव आहे समजा आरतीताई, मग आरतीताई काय करू शकते त्या ठिकाणी? ह्या 32 जागांसाठी प्राधान्यक्रम देऊ शकते. त्याचबरोबर ह्या 95 जागांसाठी वरती तुझे हक्क गाजवू शकते. म्हणजे तिचा जर आपण हिशोब केला तर या ठिकाणी किती झाल्या? 32 अधिक किती झालं? 95. बरोबर आहे. आणखी कुठं आहे? ती इथे तर अप्लाय करू शकते, परंतु ह्याच्या व्यतिरिक्त ह्याच्या 35 जागा आहेत समांतर आरक्षणाच्या व्यतिरिक्त. म्हणजे हे आरक्षण सोडून, हे बाकीचं सगळं आरक्षण सोडून, त्याच्यामध्ये महिलांचं आरक्षण सोडून द्या, तरी सुद्धा ती ह्या सुद्धा 35 जागावरती अप्लाय करू शकते. म्हणजे जर महिलांमध्ये 0 संख्या असली तरी सुद्धा ती इथं अप्लाय करू शकते. आणि इथं सुद्धा खुल्या प्रवर्गामध्ये सुद्धा 0 जर संख्या असली तर ती इथे सुद्धा अप्लाय करू शकते 104 वरती. म्हणजे आता जर आपण टोटल आकडा बघितला की आमची एक ताई किती भगिनी किती ठिकाणी अप्लाय करू शकते, तर 32 अधिक 95 अधिक 35 अधिक 104. तुम्ही आकडा विचार करा. आता ही जर मी ॲड बघितली तर या ॲडमध्ये एकूण जागा किती आहेत? एकूण जागा किती आहेत? 815. आणि 815 जागांपैकी 32 अधिक 95 अधिक 35 अधिक 104 म्हणजे जवळपास साधारणतः हे झाल्या 200 आणि 260 62 63 पर्यंत 262 जागांवरती एक महिला अप्लाय करू शकते. ठीक आहे, ती OBC कॅटेगरी मधली असली तर. आणि तुम्ही जर इतर कॅटेगरी मधले असले, समजा VJA मध्ये असल्या तर किती झाले? समजा 3 आणि हे 3 6 आणि 95 अधिक 104 म्हणजे हे झाले 110 आणि हे 90 म्हणजे 205 जागांवरती ती अप्लाय करू शकते. असा एक फायदा असते तुम्हाला महिला म्हणून. ठीक आहे, आता तुम्हाला काय सांगतो, वर्गनिहाय कट ऑफ सांगतो महिलांचा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. वर्गनिहाय सुद्धा सांगतो आणि कॅटेगरी निहाय सुद्धा सांगतो. आता जर आपण कॅटेगरी बघितल्या तर कोणकोणत्या आहेत? SC आहेत, ST आहेत, EWS आहे, SCBC आहे, त्यानंतर कुठला आहे? VJ आहे, त्याच्यानंतर NT आहे, SBC आहे आणि ओपन आहे आणि OBC आहे. ओपन आहे आणि OBC आहे. वर्गांचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये 3 वर्ग येतात. एक म्हणजे कुठला असतो? 1ली ते 5वी. ठीक आहे, 1ली ते 5वी साठी. दुसरा कुठं असतो? 6वी ते 8वी साठी. आणि तिसरा कुठला असतो? 9वी ते 10वी साठी. ठीक आहे, आता हा जो टेबल आहे ना थोडासा रफच झाला, आता खूपच घाण झाला, चांगलं करू आपण थोडंसं याला. 6वी ते 8वी आणि मग इकडे जर असेल तो 9वी 10वी. ठीक आहे, 9वी आणि 10वी. याला आपण थोडंसं नंतर लिहू. हां, ठीक आहे, सिलेक्ट करू याला आपण, थोडंसं वर घेऊन जाऊ. हां, ओके. म्हणजे इथं काय होईल आपल्याला? OBC आणि ओपन लिहिता येईल. इथं लिहू आपण OBC आणि ओपन. ठीक आहे,
मी तुम्हाला खोटं नाही सांगत बहिणी, हे 1ली ते 5वीचा कट ऑफ SC कॅटेगरीसाठी 100+ लागेल, याच्यामध्ये काही शंका नाही आहे. STचा कट ऑफ महिलांसाठी 90+ लागेल. EWSसाठी सुद्धा 100, 100 किंवा 105च्या दरम्यानच EWSचा कट ऑफ लागेल. SCBCचा जर विचार केला तर 105, कारण की थोडीशी संख्या त्या ठिकाणी काय आहे, जास्त आहे. VJ, NT आणि SBC ह्या तिन्ही कॅटेगरींचा कट ऑफ म्हणजे कट ऑफ जास्त जाईल, कारण की याच्या मागचं कारण असं आहे की VJ, NT आणि SBC प्युअर वर्गामध्ये जागा कमी आहेत. म्हणून मला या तिघांचं सुद्धा 100% खात्री आहे की 110+ हा कट ऑफ जाईल. OBCचा जाईल साधारणतः कट ऑफ 115+, 1 ते 5चा येऊन जाईल. ओपनचा जाईल 120+. ठीक आहे, हा सेफ स्कोर आहे. कशासाठी? DEDसाठी. म्हणजे याच्या पुढचे विद्यार्थी त्या ठिकाणी लागतील किंवा हे मार्क, आणि याच्या होऊ शकतं की 1-2 मार्क कमी सुद्धा होईल. 6वी ते 8वीचा जर विचार केला तर SC कॅटेगरीचा कट ऑफ हा 110+ लागेल. कोणत्या विषयासाठी? मराठी, हिंदी, इंग्रजी, समाजशास्त्रासाठी. त्याच्या पुढे जर बघितलं ST कॅटेगरी तर हा होईल 95+. ठीक आहे, कोणत्या विषयासाठी? हिंदी, मराठी, इंग्रजी, सामाजिक शास्त्र. गणित विज्ञानचा जर विचार केला तर गणित विज्ञानमध्ये मला या ठिकाणी थोडी शक्यता वाटते की या ठिकाणी 115 पर्यंत लागेल आणि हा जो आहे तो 100+ लागेल, पद्दू लागेल. EWS मध्ये जर तुम्ही बघितलं तर त्या ठिकाणी 110+ कट ऑफ हा EWS मध्ये लागू शकतो. SCBC मध्ये 115+ लागू शकतो. हवेत गोळीबार करून नाही राहिलो, मेरिट लिस्ट आल्याच्या नंतर पाहून घ्यायचा. पुढे बघून राहिलो NT, VJ आणि SBC या प्रवर्गांचा कट ऑफ 120+ लागण्याची शक्यता आहे. ठीक आहे, समांतर आरक्षण असेल तर आणखी कमी होईल. OBC मधला कट ऑफ आणि ओपन मधला कट ऑफ हा साधारणतः 120+ लागेल लँग्वेजेससाठी, सामाजिक शास्त्रांसाठी. आणि सगळ्यात अधिक कट ऑफ कशात लागेल? मॅथ आणि सायन्सचा. तो मॅथ आणि सायन्सचा कट ऑफ लागेल OBCसाठी 140+. ओपनसाठी सुद्धा तोच आहे. ओपनसाठी भाषा विषयांचा जो कट ऑफ आहे तर तो लागेल 120+ आणि मॅथमॅटिक्सचा कट ऑफ लागेल 150+ किंवा 145+. ठीक आहे, असा माझा अनुमान आहे. आता राहिली गोष्ट 9वी 10वीची. तर 9वी 10वीचा तुम्ही जर विचार केला तर मराठी, हिंदी, इंग्रजी, सामाजिक शास्त्र, इतिहास, भूगोल आणि त्यानंतर असतं गणित विज्ञान किंवा मग विज्ञान या विषयांसाठी हा कट ऑफ असतो. क्रीडा शिक्षकांचाही असतो, त्यांचा कट ऑफ तर खूप कमी लागेल. परंतु या ठिकाणचा जर विचार केला आपण तर 120+ लागेल. ST कॅटेगरीचा सुद्धा 115+ लागेल, काही शंका नाही त्याच्यामध्ये. EWSचा जर विचार केला, ST कॅटेगरीचा 115 मी फक्त लँग्वेजसाठी सांगून राहिलो, मॅथ्स सायन्ससाठी नंतर सांगतो. EWSचा जर आपण बघितलं तर 120+ लागेल, याचा 122, 125+ लागण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे. VJ, NT आणि SBC यांच्या जागा खूप कमी आहेत, म्हणून मला असं वाटतं की ह्यांचा कट ऑफ 125+ लागेल, 130+ सुद्धा लागू शकतो, याच्यामध्ये काही शंका नाही आहे. मग राहिलं OBC आणि ओपन, ह्यांचा कट ऑफ सर्वाधिक असेल, तो असेल 130+. 9वी 10वीचा कट ऑफ. फक्त जर समांतर आरक्षण असले तर मात्र थोडासा कमी होऊ शकतो, असा माझा अंदाज आहे. आता याच्यामध्ये जर काही राहिलं असेल तर ते तुम्ही सांगा. ठीक आहे, मला असं वाटतं की आपण सर्वच कॅटेगरी त्यामध्ये घेतलेल्या आहेत, परंतु 100% खात्री की तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील. हे बघा बहिणींनो, शेवटी आम्ही अंदाज व्यक्त करत असतो, परंतु हे सांगत असताना मला काही तुमच्याकडनं बॅचेस वगैरे घ्या, नाही तर मग तो तुमचा प्राधान्यक्रम चुकला तर मग तुमची निवड होणार नाही, असं केलं तरच निवड होईल, तसं केलं तर निवड होणार नाही, असं मी कधीच कोणत्या व्हिडिओमध्ये सांगत नाही. हे सुद्धा म्हणत नाही की लाईक, शेअर किंवा सबस्क्राईब करा, त्याची आवश्यकता नाही बहिणींनो. तुमचा आशीर्वाद पाठीमागे आहे, तेच महत्त्वाचं आहे. तुम्ही जर तुम्हाला खोटं बोललो, चुकीची आशा दाखवली, तर किती दिवस तुम्ही खोट्या आशेवर राहणार आहात? काही दिवसांनी शिवाय घालसाला मला की म्हणलं हा गुरुजन मला फेकते. तशी प्रतिमा मला तुमच्या मनामध्ये निर्माण करायची नाही आहे. जी आहे ती वस्तुस्थिती सांगायची. काही जणांना राग येईल, काही जणांना बरं वाटेल, काही जणांना बुरं वाटेल. असंही होऊ शकतो की माझा अंदाज चुकला तर चुकला, शेवटी तो अंदाज आहे. खूप खूप धन्यवाद. काळजी घ्या, टेन्शन घेऊ नका, काळजी घ्या म्हणजे स्वतःची. टेक केअर ऑफ युअर सेल्फ. डू नॉट अफ्रेड ऑफ एनिथिंग. ठीक आहे का? धन्यवाद.